Here, hello everyone. First, we complete the two lines of the Mani poem's first stanza. See the second two lines. That is, for many a false man, as a friend, came knocking all day at my door. आता आपण पोएमचं स्टार्टिंगच्या टू लाईन्स बघितल्या की मनीला ॲड्रेसिंग केलं आहे, कशा पद्धतीनं त्यांनी एक्सप्लेन केलेलं आहे की मी श्रीमंत असताना मी अतिशय दुःखी होतो, म्हणजे मी समाधानी नव्हतो अशा अर्थाने. आणि दारावरती एक प्रकारे बऱ्याच म्हणतो आपण फ्रेंड्सची गर्दी व्हायची. आता ह्यामध्ये काय म्हटलं बघा, फॉर मेनी अ फॉल्स मॅन ॲज अ फ्रेंड. फॉल्स असा वर्ड दिला आहे बघा. हिअर फॉल्स मीन्स चुकीचं, म्हणजेच ह्यामध्ये अनट्रू म्हणतो आपण, खोटारडे, बेगडी मित्र म्हणायचं त्याला थोडक्यामध्ये. खोटारडे, फसवे अशा अर्थानं. दॅट्स कॉल्ड ॲज अ cheated man, something we are called false man. That means what? Cheated man. For many a false man as a friend came knocking all day at my door. म्हणजे मी श्रीमंत होतो तेव्हा स्वार्थासाठी दिनरात दारावरती मित्र माझे काय करायचे, गर्दी करायचे. म्हणजे ते मित्र, दॅट्स नॉट अ रिअल फ्रेंड वी आर कॉल्ड, बट अनट्रू फ्रेंड, फॉल्स फ्रेंड. ओके, सी द सेकंड स्टँजा. Then felt I like a child that holds a trumpet that he must not blow, because a man is dead. I dared not speak to let this false world know. Here trumpet word बघा, a brass musical instrument, तुतारी म्हणायचं त्याला, पिपाणी किंवा तुतारी. आता त्यांनी पोएटिकल लँग्वेज कशा पद्धतीनं वापरले बघा. देन आय फेल्ट लाईक अ चाइल्ड दॅट होल्ड्स. नंतर बालकाची कशी अवस्था होते तशी अवस्था पोएटची कशा पद्धतीनं झालेली आहे. दॅट इज ही फेल्ट लाईक अ चाइल्ड हू हॅज गिवन अ ट्रम्पेट. म्हणजे एखाद्या छोट्या मुलाला ट्रम्पेट दिले किंवा तुतारी दिले, वाजवायला पिपाने दिले, पण वाजवू नको म्हणून सांगितले. दॅट इज ही कॅनॉट ब्लो इट बिकॉज देअर हॅज बीन अ डेथ. बघा, अ ट्रम्पेट दॅट ही मस्ट नॉट ब्लो, BLOW, ब्लो म्हणजे काय, वाजवणे, क्रिएट अ म्युझिक, बिकॉज अ मॅन इज डेड. मग तुतारी का वाजवू शकत नाही, तर माणसाचा काय झालेला आहे, मृत्यू झालेला आहे. आणि तुतारी मात्र दिलेली आहे बघा. ही वॉज अफ्रेड ऑफ बिईंग चिटेड बाय दोज हू कॉल्ड देमसेल्व्स हिज फ्रेंड. मग हे असं का म्हटलं त्यांनी बघा, आय डेअर्ड नॉट टू स्पीक लेट दिस फॉल्स वर्ल्ड नो. फॉल्स वर्ल्ड नो. अँड इन फर्स्ट स्टँजा फॉल्स मेन ॲज अ फ्रेंड. दॅट्स द सेम फॉर्म. म्हणजे हे जे खोटारडे मित्र आहेत किंवा फसवे मित्र आहेत, ह्यांच्याबरोबर कम्युनिकेशन करण्यासाठी किंवा बोलण्यासाठी भीती का वाटते, तर ही फसवतील आपल्याला अशी एक भीती आहे. म्हणजे मुलाला तुतारी तर दिली, म्हणजे ट्रम्पेट दिले, पण वाजवता येत नाही, अशा पद्धतीचं एक प्रकारे कंडिशन पोएटची झालेली, वेन ही बिकेम ॲज अ रिच पर्सन. ओके, सी द थर्ड स्टँजा. सो व्हेन आय हिअर दिस पुअर वन्स, सो when I hear these poor ones, when poet heard about the poor person's life, their we are called lifestyle, how they became a very free, happy, excited. बघा, ह्यामध्ये गरीब माणसं ज्या वेळेला पोएटनी बघितली, अनुभवली थोडक्यामध्ये. बघा थर्ड स्टँजा बघा. सो व्हेन आय हिअर these poor ones laugh and I see the rich ones coldly frown. आता गरीबही बघितलं आणि श्रीमंतही बघितली. बघा, गरीब बघितली ती कशी आहेत, अतिशय उत्साही, आनंदित, आणि श्रीमंत आहेत ती कशी एक प्रकारे त्रासलेली. बघा, पुन्हा श्रीमंत होऊ वाटत नाही अशी पर्सन्स आहेत ती. दॅट इज समथिंग वी हॅव सी व्हेरी रिच पर्सन, व्हॉट ही ऑल्सो एक्सप्लेन्स अँड एक्सप्रेस अबाउट द मनी. बघा, एखादा अतिशय श्रीमंत माणूस आहे, तो कोण म्हणतो, नको हा पैसा, पण समाधान पाहिजे, अशा पद्धतीनं. सो व्हेन आय हिअर दिस पुअर वन्स laugh, that is laugh, that means हसणे, and see the rich ones coldly frown, FROWN. फ्रॉन म्हणजे कपाळावर आठ्या पडणे, म्हणजेच दुःखी असणे, त्रस्त असणे. दॅट इज कॉल्ड ॲज when he has pondered and thinking about the real meaning of life. That's the lines of two first lines for that third stanza. Much money are light hearted and their family is happy. असं हू डू नॉट पजेस मच मनी, म्हणजे ज्याच्याकडे पैसा अजिबात नाही, खऱ्या अर्थाने तोच आनंदी असतो. बघा, पुअर मेन आर एबल टू लाफ इझिली व्हाईल द रिच आर वरीड. काय म्हटलंय त्यांनी, की गरीब मनुष्य सहज हसत असतोय. दॅट इज पुअर वन्स लाफ अँड सी द रिच वन्स कोल्डली फ्रॉन.
त्याच वेळेला मात्र अतिशय श्रीमंत मनुष्य असतो तो कसं असतं, काळजी, चिंता, दुःख अशा पद्धतीने. पुअर मेन थिंक आय नीड नॉट गो अप. व्हॉट दे एक्सप्लेन्स? दॅट इज पोएट थिंकिंग अबाउट दॅट रिच पर्सन शुड एक्सपिरियन्स पॉवर्टी अँड नॉट टू द पुअर हू शुड बिकम रिच. बघा, म्हणजे गरीब मनुष्य असतो त्याला पैसा नको असतो किंवा त्याला वाटत नाही की आपलं श्रीमंत होण्याची गरज आहे अशा अर्थानं. पुअर मेन थिंक आय नीड नॉट गो अप सो मच ॲज रिच मेन शुड कम डाऊन. बघा, श्रीमंताच्या त्रास बघून गरीब माणसाला श्रीमंत होण्याची गरज वाटत नाही आणि त्यांना वाटले पाहून खरी नड आहे श्रीमंताच पाहावे एकदा गरीब होऊन. बघा, म्हणजे श्रीमंत ज्यावेळेला गरीब लोकांना बघतो त्यावेळेला त्यांना वाटतं आपण एकदा गरीब होऊन बघितलं पाहिजे. ओके, सो मच ॲज रिच मेन शुड कम डाऊन. कम डाऊन दॅट मीन्स व्हॉट? दॅट इज दे शुड बी ऑल्सो डू नॉट गेट अ हाय पोझिशन. म्हणजे त्यांना आता अति उंच किंवा अति नको खूप मोठं व्हायला की गरिबांनी श्रीमंत होण्यापेक्षा श्रीमंतांनीच गरिबाचा अनुभव घ्यावा असं विल्यम डेव्हिसनं वाटतंय. व्हेन आय हॅड मनी ओ, दॅट इज दे रिपीट द लाईन. पुन्हा ॲड्रेसिंग केलं बघा पैशाला. मग पुन्हा माझ्याकडे पैसे आले खूप, पुन्हा पैशाला हाक मारल्यासारखे करतोय बघा, ज्यांच्याकडे पैसा आहे. माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू. बघा, म्हणजे श्रीमंत असताना त्यांचे मित्र असल्याचा जे दावा करतात, मेनी फ्रेंड्स हॅव प्रूव्ड दीज फ्रेंड्स आर अनट्रू. म्हणजे ते कसे आहेत? खोटे आहेत, लक्षात घ्या, दांभिक आहेत. माय मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू बट नाऊ आय हॅव नो मनी. बघा, आता त्यांच्याकडे पैसा नाही, गरीब आहेत ते, पण त्यांच्याकडे असणारे मित्र मात्र अतिशय खरे आहेत. दॅट्स व्हॉट. बट नाऊ आय हॅव नो मनी ओ माय फ्रेंड्स आर रिअल दो व्हेरी फ्यू. लास्ट स्टँजामध्ये इतकं मार्मिक असं त्यांनी ॲन्सरिंग केले बघा. म्हणजे जेव्हा होतो मी धनवान अमाप खोट्या मित्रांचा अभिमान. व्हॉट दे से? व्हेन आय हॅड मनी ओ मेनी फ्रेंड्स प्रूव्ड ऑल अनट्रू बट नाऊ आय हॅव नो मनी ओ माय फ्रेंड्स आर रिअल दो व्हेरी फ्यू. बघा, ह्या 4 लाईन्सचं मराठीत काय एक्सप्लेनेशन होऊ शकतंय? जेव्हा होतो मी धनवान अमाप खोट्या मित्रांचा अभिमान, परंतु आता जवळ नाही पैसा, अगदी कमी पण खऱ्या मित्रांचा सहवास ऐसा. म्हणजे खरे मित्र आहेत, मी गरीब आहे पण मित्र माझे मात्र काय आहेत? खरे आहेत. आणि जेव्हा श्रीमंत होतं तेव्हा भरपूर मित्र होते. दॅट अगेन ही एम्फसाइज दॅट व्हेन ही वॉज रिच द पीपल हू क्लेम्ड टू बी फ्रेंड्स वेर ॲक्च्युली फॉल्स. म्हणजे ज्यांनी क्लेम केलं होतं, प्रूव्ह केलं होतं की आम्ही तुझे मित्र आहोत, ते खरं खोटे निघाले. नाऊ दॅट हॅज नो मनी ही हॅज रिअल फ्रेंड्स बट दे आर प्युअर. आता मात्र गरीब आहे पण मित्र मात्र कसे आहेत? अतिशय खरे आहेत, प्रामाणिक आहेत अशा अर्थाने. म्हणजे एक प्रकारे पोएममधून काय एक्सप्लेन केलं त्यांनी की खऱ्या अर्थानं खरा मित्र हा लक्षात घ्या आपल्याला आपल्या अडचणीच्या वेळेलाच कळतो. आता 3rd स्टँजा जो दिला आहे त्यांनी, सी दिस. हिअर पोएम बघा, 3rd स्टँजा आपला लिहिलेला आहे बघा. मच हॅव आय थॉट ऑफ लाईफ अँड सीन हाऊ पुअर मेन्स हर्ट्स आर एव्हर लाईट अँड हाऊ देअर वाईव्स डू हम लाईक बीज अबाउट देअर वर्क फ्रॉम मॉर्न टिल नाईट. आता ह्यातले काही वर्ड्स आहेत बघा डिफिकल्ट. हम म्हणजे काय? इथं मधमाशांचं गुणगुणणं. हम दॅट मीन्स वी आर सिंगिंग ऑफ द बीज. मधमाशांचं गुणगुणणं. आता हे मधमाशांचं गुणगुणणं म्हणजे काय? तर हे लोकांचा तो हॅपीनेस आहे, लक्षात घ्या. म्हणजे त्यांचा जो हॅपीनेस आहे तो कसा आहे? मधमाशांच्या गुणगुणण्याच्या आवाजासारखा. म्हणजे ते आवाज सिमिली पण फिगर ऑफ स्पीच आहे आणि ऑनोमॅटोपिया पण आहे, लक्षात घ्या. आवाजासाठी पण दिलेला आहे तो वर्ड. सी दिस. मच आय हॅव थॉट ऑफ लाईफ अँड सीन हाऊ पुअर मेन्स हर्ट्स आर एव्हर लाईट. बघा, म्हणजे गरीब माणसं कशी उत्साही आनंदित आहेत ते अनुभवलं पोएटनी ज्यावेळेला त्यांनी गरीब माणसाचं लाईफ अनुभवलं. हाऊ पुअर मेन्स हर्ट्स आर एव्हर लाईट. त्या लोकांचं मन कसं आहे? अतिशय आनंदी आहे, उत्साही आहे. देन व्हॉट? अँड हाऊ देअर वाईव्स डू हम लाईक बीज अबाउट देअर वर्क फ्रॉम
मॉर्न टिल नाईट. बघा अतिशय उत्साह त्यांच्या कामात टिकून आहे, दिवस रात्र कष्ट करतात त्यांच्या पत्नी. वाईव्ज, WIVES, वाईव्ज म्हणजे काय, अनेक वाईफचं अनेक वचन आहे, म्हणजे अतिशय चांगल्या पद्धतीचं म्हणतो आपण त्यांचं उत्साही वातावरण असते. स्त्रिया मधमाशासारखी गाणी गुणगुणतात, म्हणजे हॅपीनेस आहे त्यांच्या लाईफमध्ये. ओके, दॅट इज दिस मेक्स अ पोएट थिंकिंग अबाउट दॅट रिच शुड नॉट बी ऑल्सो फील्स लाईक दिस. आणि श्रीमंत माणसांना हा अनुभव मिळत नाही, लक्षात घ्या. मच आय हॅव थॉट ऑफ लाईफ अँड सीन हाऊ पुअर मेन्स हर्ट्स आर एव्हर लाईट हार्टेड आहेत ते, उत्साही आहेत, एक्सायटेड आहेत, बिकॉज दे आर पुअर, कारण का ते कसे आहेत, गरीब आहेत. म्हणजे ह्या पोईममध्ये त्यांनी काय एक्सप्लेन केलं आहे की गरीब असल्यावर कशा पद्धतीनं अनुभव येतो. आता इथं ब्ल्यू लाईन्समध्ये काही वर्ड्स दिलेत बघा. पहिल्या लाईनमध्ये रिपिटिशन, ॲपॉस्ट्रॉफी, म्हणजे ॲड्रेसिंग केलेला वर्ड आहे, हाक मारली आहे मनीला, म्हणजे पैशाला हाक मारल्यासारखे त्यांनी पहिल्या लाईनमध्ये आणि लास्ट लाईनमध्ये दाखवले बघा. ओ हा शब्द दिलेला आहे, दॅट इज ॲपॉस्ट्रॉफी. आणि रिपिटिशन का, तर मनी हा शब्द काय झालेला आहे, रिपीट झाला आहे. ओके, आय न्यू नो जॉय, हायपरबोल का, अतिशोक्ती का, बिकॉज इन दिस लाईन देर इज अ ओव्हर स्टेटमेंट एक प्रकारे केलेलं आहे की पैसा असल्यावर माणूस आनंदी असतो ॲक्च्युली, पण इथं काय म्हटलं, आनंदी नाही. ओके.